व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, त्यात जर टॉपला जायचं असेल ना, तर तो व्यवसाय आपल्या मनात आणि आपलं मन त्या व्यवसायात असावं लागतं. दिनेश पवार बघा, हे गावठी कोंबड्या सांभाळतात आणि हे बघा, हे त्यांच्या ही पिल्ल बारीक बारीक. सांगा जरा काय कोंबड्यांचं तुमचं सांगा जरा. काय कोंबड्यांचं काय सांगू मला, कुत्री मांजर येतात काय. हा, त्या काय तुम्ही जे गावठी कोंबड्या पाळताय ते साधारण किती महिन्यात तयार होतात किंवा काय? 4 महिन्यात, कमीत कमी 4 महिने लागतात साधारण. कमीत कमी 4 महिने तयार होतात. हा, आणि मग त्यांना तुम्ही औषध वगैरे काय देता की तुम्ही नॅचरल काय नॅचरल सांभाळताय? औषध वगैरे काय जर मेडिकलमधून सांगितलं तर हा, म्हणजे तुम्ही केमिकल वापरत नाही, तुम्ही सेंद्रिय सगळं वापरताय. सेंद्रिय सर्व. हा, म्हणजे गावामध्ये जसं चालतात तसे तुम्ही सांभाळताय. हा, कमीत कमी किती तुमच्याकडे किती 50 एक आहेत का किती 100 आहेत? 50 हा, 50 पिल्लं आहेत. नाही बारकी पिल्लं वाढवायची आहेत. हा, 50 एक आहेत म्हणजे 100 एक पिल्लं वगैरे सगळे पकडून 100चा युनिट तुमचा आहे. मग तुम्ही ते सेलिंग कुठे करता? कोण येतो मागायला त्याला म्हणजे तुम्ही गावामध्ये सेलिंग करता म्हणजे गावामध्ये, चांगलं. हा, म्हणजे शिमग्याला किंवा असं काय चैत्रेला देणं मागणं कोणाचं असतं, कोणाला द्यायचं असतं, त्यांना देऊन तुम्ही टाकायचं. देता. हा, म्हणजे तसं साधारण किती रुपये आहे? 500 रुपये. हा, 500 रुपयाच्या हिशोबाने तुम्ही विकताय म्हणजे चांगली गोष्ट आहे. 500 रुपयांचं तुम्ही विकताय. आणि मग त्याच्यावर तुमच्याकडे कुठल्या कुठल्या जाती आहेत? त्या गावरान आहेत की काय तुम्ही नाही, गावरान प्युअर गावरान आहेत तुमच्याकडे? प्युअर गावरान. आणि तुम्ही एकटेच सांभाळता की तुमची फॅमिली पण तुम्हाला मदत करते काय? फॅमिली पण, मिसेस पण मदत करते. हे लहान लहान पिल्लं आहेत म्हणजे लहान लहान पिल्लं आहेत. स्पेशल घर आहे. स्पेशल तुम्ही त्याच्यासाठी हा घर बनवलेलं आहे? घर बनवलेलं आहे. हे टोपले आहेत का त्याच्यात ठेवता का तुम्ही? हे कुऱ्हाडे वगैरे आहेत. हे झाकायचं आता चाललेलं आहे. आता 6 वाजले. म्हणजे 6 वाजता तुम्ही नॅचरलमध्ये असे फिरायला लावता आणि मग त्या तुम्ही संध्याकाळी भरता. वॅक्सिनेशन द्यायचं असलं तर आपल्याला अंदाजन वर्षभरासाठी 2000 रुपये लागतो. आता खाण्याचा खर्च बघू आपण. यामध्ये 100 कोंबड्यांना आपण दिवसाचा एका कोंबडीला 1 रुपये असं पकडला तर 100 रुपये एका दिवसाला आपल्याला 100 कोंबड्यांसाठी लागतात. आता 100 रुपये तसेच आपल्याकडे 360 दिवस आहे म्हणजे आपण वर्षाचा काढतोय, त्यासाठी 100 गुणिले 360 केलं तर 36,000 रुपये आपला तो खर्च येतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे टोटल जो खर्च आहे वर्षासाठी लागणारा तो आहे 94,500 रुपये. तुमच्याकडे पहिल्या वर्षी असणं गरजेचं असतं. तरच तुम्ही हे जे कुक्कुटपालन आहे हे चालू करण्याचा विचार जी वाढ आहे ही वाढ होते. 6 महिन्यानंतर ती अंडे द्यायला सुरुवात करते. तर 180 दिवस त्यापैकी 150 दिवस कोंबडी अंडे देते आणि बाकीचे दिवस तिला तिची जी अंड्यांची माळ आहे ही तयार होण्यासाठी जातात. 100 कोंबड्यांपैकी 60च कोंबड्यांनी अंडे दिले असं आपण ग्राह्य धरू आणि त्यानुसार अंड्यांचा हिशोब करू. आता 60 अंडे आणि 150 दिवस म्हणजे आपल्याकडे टोटल येणार आहेत 9,000 अंडी. आता या 9,000 अंड्यांचा आपण कमीत कमी भाव पकडू. या अंड्यांना आपण असं समजा की 15 रुपये पण भाव भेटतो, पण आपण 9 रुपये पकडलाय त्यामुळे आपल्याला 81,000 रुपये या 9,000 अंड्यांचे होणार आहेत. तर यामध्ये 100 कोंबड्या 100 पण अंडे देऊ शकतात आणि 9 रुपयाचा जो भाव आहे हा 15 रुपये पण जाऊ शकतो. हा सीझननुसार बदलत असतो. आणि ज्या 100 कोंबड्या उरतील त्यांचे 350 रुपयाने आपण 35,000 रुपये पकडून चालू. ही जी कोंबडी आहे ही बॉयलर नाही आहे. आपल्याला बॉयलरचं 4 ते 5 रुपयाला पण भेटतं. म्हणजे जे एका वर्षाचं आपल्याकडे उत्पन्न येणार आहे, पैसा येणार आहे तो आहे 81,000 अधिक 35,000 म्हणजे 1,16,000 रुपये. हे झालं उत्पन्न. आता यामध्ये आपला जो नफा आहे हा नफा किती असतो हे आपण बघू. आता आपला जो खर्च आहे, आपला खर्च किती झाला होता तर आपला खर्च झाला होता 94,500 रुपये. आता आपल्याकडे टोटल 1,16,000 रुपये पडले म्हणजे 1,16,000 वजा 94,500 केले तर 21,500 रुपये असा आपला एका वर्षाचा हा नफा आपला कुक्कुटपालनात निघतो. खरी जी जादू आहे ना ही दुसऱ्या वर्षापासून चालू होते, ज्यामध्ये आपला जो काही खर्च आपण पहिल्या वर्षी केला आहे तो आपल्याला पुन्हा करावा लागत नाही. जसं आपलं शेड आहे, शेड आपण पहिल्या वर्षी बांधले त्यामुळे तो जो खर्च आहे हा 0 रुपये होतो. त्यानंतर आपले जे पक्षी आहे हे पण आपण थोडे अंडे घरी ठेवून 0 रुपये खर्च आपल्याला पक्षी आणण्यासाठी येतो. जो आपला उरलेला खर्च मल्टीविटामिन्स आणि एक्स्ट्रा सप्लिमेंट्स यांचा 4,000 रुपये आहे. त्यानंतर आपलं महत्त्वाचं वॅक्सिनेशन याचा खर्च पुन्हा आपल्याला 2,000 रुपये आपण पकडून चालू. तर राहिला खर्च आपला जो खाण्याचा खर्च आहे हा पण सेमच असणार आहे, 1 रुपया दिवस एका कोंबडीला. यानुसार आपल्याकडे पुन्हा 36,000 रुपये एका वर्षाचा खर्च असणार आहे. आपला जो टोटल खर्च आहे हा टोटल खर्च 42,000 रुपयापर्यंत दुसऱ्या वर्षी जातो. पहिल्या वर्षी जर कोंबड्या ठेवल्या तर त्या 360 पैकी 300 दिवस आपल्याला अंडे देतील. यामध्ये आपण पहिल्या वर्षीच्या कोंबड्या ठेवल्या त्यामुळे पहिल्या दिवसापासून त्या अंडे द्यायला सुरुवात करणार आहेत.
जसं आपण 180 दिवसाला 150 दिवस घेतले होते तसे 360 दिवसाला 300 दिवस कोंबड्या अंडे देतील असं आपण ग्राह्य धरून चालतोय. आता 100 कोंबड्यांचे आपण 60 अंडे पकडतोय, तर त्यानुसार हिशोब बघू. तर 60 अंडे आपल्याला जे आहे ते 100 कोंबड्या एका दिवसाला देणार आहे, म्हणजे 300 दिवसाचे आपल्याकडे 18,000 अंडे टोटल वर्षाचे होणार आहेत. आता 18,000 अंडे जे आहे यांना आपण 9 रुपयाने विकलं, जो की कमीत कमी भाव आहे, असं आपला 1,62,000 रुपये उत्पन्न होतं. आणि पुन्हा जर आपण ज्या 100 कोंबड्या या धरल्या तर आपल्याकडे 35,000 रुपयाच्या कोंबड्या वर्षाच्या शेवटी असतात. म्हणजे आपलं टोटल जे उत्पन्न आहे 1,97,000 रुपये या दुसऱ्या वर्षाच्या शेवटाला आपण घेऊ शकतो. आता जो नफा आहे हा ओरिजिनल नफा आपला किती झाला, तर 1,97,000 मधून आपला जो खर्च आहे 42,000 रुपये हा आपण वजा करू, जो की आहे 1,55,000 रुपये. आता यामध्ये आपण मर्जर पकडली नाहीये, बाकीच्या इतर गोष्टी बऱ्याच गोष्टी पकडल्या नाहीयेत. तसेच आपण जो खर्च आहे हा होणारा खर्च जास्तीत जास्त पकडलाय आणि जे उत्पन्न आहे हे उत्पन्न कमीत कमी पकडलं.